लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी कला क्रीडेचं एक रोप लावलेलं वसई तालुक्यामध्ये. फक्त मुंबई आणि डोंबिवलीकर यांचीच एक मक्तेदारी होती आजच्या कार्यक्रमाचं म्हणावं तर दिवाळी पहाट. परंतु वसई तालुक्यामध्ये लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम चालू केला आणि अविरत हा कार्यक्रम चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी अनेक जणांना एनकरेज केलं की असे कार्यक्रम करायला पाहिजेत आणि आता वसई तालुक्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू झालेले आहेत. हे एक त्यांचं श्रेय म्हणायला लागेल की आपली संस्कृती जोपासण्यासाठी त्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी हितेंद्र ठाकूरांनी जे काही एक छोटंसं रोप लावलेलं आहे, आज मोठं झालं आहे. सगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम चालू झालेले आहेत. आपल्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी, भारतीय संस्कृतीला जपण्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि दिवाळी पहाट हा नेहमीप्रमाणे यंगस्टर ट्रस्ट लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेला आहे. आणि लहान आबालवृद्धांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी भरभरून इकडे सहभाग घेतलेला आहे आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी गाण्यांची तालीम सुरू आहे? तुम्ही बघितलं असेल का आज दिवाळी म्हटली का भोपाळीपासून कार्यक्रम चालू होते तर थेट जोश निर्माण करण्यापर्यंत असे सगळी गाणी यामध्ये गायली जातात. कोणती कोणती गाणी प्राधान्य दिली जाते? भोपाळीपासून सुरू होतात ते अगदी ज्येष्ठ नागरिक देखील नाचू शकतात अशी स्फूर्ती चढू शकते अशी सर्वच प्रकारची आपली संस्कृती जोपासणारे गाणी इथे गायली जातात, सादर केली जातात.